नमस्कार मंडळी. तर मी आता होळीसाठी हळकुंड आणायला वाडीत चालली आहे. म्हणजे वाडीतली लोक ती जमवतात, सो मी त्याच्यासोबत चालली आहे. आणि हळकुंड म्हणजे नक्की काय आणि होळीसाठी त्याचा काय उपयोग होतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, आज पहाटे सगळे गावकरी एकत्र जमले. कुणाच्या हातात कुऱ्हाड होती, कुणाच्या हातात दोरी होती आणि सगळे लागले कामाला. उद्या आहे होलिका दहन. त्याच्यासाठी लागणारी सगळी सामग्री म्हणजेच मोठमोठी लाकडं, गवत, कौल कौल म्हणजे सुकलेल्या झाडांच्या फांद्या, हे सगळं जमवणं खूप गरजेचं असतं. अरे जाऊ दे, मी घेतले. अरे तिकडे नको, इथे घे वर. रातभर तुटायचं नाही. इकडे खाली घे, खाली कापली घे, मोठी घे, मोठी घे. आणि सगळ्यात मोठा होम सजवला जातो या सगळ्या गोष्टींनी. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे होम सजवण्यासाठी पहिलं एक शेवरीचं झाड लागतं आणि त्याच्यावरती मग नंतर ही सगळी लाकडं ठेवली जातात. मग गवत रचलं जातं, सुकलेल्या फांद्या रचल्या जातात. तर या सगळ्या लाकडांना आम्ही हळकुंड असं म्हणतो. अजून येत आहेत, आता संपणार तिकडचं. सगळे गावकरी आनंदाने मन लावून ही सगळी कामं करत असतात. इमॅजिन करा, आकाशाला भिडणारा ज्वाला, ढोल ताशांचा गजर आणि लोक एकत्र त्या अग्निभोवती फेरी मारतात. होळी तर सगळेच साजरी करतात, पण कोकणातला शिमगा म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे, जो अनुभवला तर कधीच विसरणार नाही. तर शिमगा म्हणजे काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही सिरीज फॉलो करायला विसरू नका. खाली पाय ठेवा, वर पाय ठेवा. जायचं नाही, याला दोन दिसतात. आता ही सगळी लाकडं तुम्ही बघितलीत ना, म्हणजेच हळकुंड. आता ह्या हळकुंडांना एकावर एक रचून उभा होम सजवला जाईल. तर तो कसा सजवला जाईल हे तुम्ही नक्की बघा. ही सगळी मोठी लाकडं ताकदीने उभी करणं ही साधी गोष्ट नसते, पण गावकऱ्यांच्या मदतीने तेही शक्य असतं. लाकडं उभी केली की त्याच्यावरती मग झाडाच्या फांद्या ठेवल्या जातात आणि मग त्याच्यावरती सुकलेलं गवत ठेवलं जातं. आता हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरती तुम्हाला समजलंच असेल की हळकुंड म्हणजे काय. तर हा होता कोकणातील शिमगा भाग 2. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच होलिका दहनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.